पाचवा फलंदाज बाद होतोय. रोहित आपलं खातं न खालता तंबूच्या आश्रयाला जाताना दिसतोय. नवीन फलंदाज कार्तिक. दोन्ही संघ ज्या नेक्स्ट सामन्याचा कॉल दिलाय केप बॉयज आणि जय गजानन सज्ज राहायचा. बिटवीन द इनिंग्स आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. विकेटवरती नाणेफेकीचा कॉल केला जाईल. दोन्ही संघाचे संघनायकांनी सज्ज राहायचा, तयार राहायचा आहे. शरीफ ऑन टू द बॉलिंग मार्क आणि हा चेंडू बॅक मध्ये खेळण्याचा प्रयत्न, पण चांगलं क्षेत्ररक्षण तिथं निखिलच्या माध्यमातून डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील होता. वेद चुकला. एक धाव मिळाली आहे. एका धावेने संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या झाली आहे 39. चेंडू शेष शिल्लक बाकी आहे. 3 डिलिव्हरी स्टील टू गो. आणि सन्माननीय श्री विशाल चंद्रकांत विचारे स्पर्धेचे आयोजक यांचं इथं आगमन झालंय. मी त्यांचं सहर्ष शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा सत्कार त्यांच्या माध्यमातून आपण कालच्या दिवसामध्ये बघितलाय. कित्येक मान्यवरांची मांदी आली काळ बघितली. कित्येक मान्यवरांनी ह्या स्पर्धेला हजेरी दिली. हे प्रेम आहे विशाल विचाऱ्यांवरती. ह्या प्रेम आहे या स्पर्धेवरती. हे प्रेम आहे या क्रिकेटवरती. आणि त्या प्रेमापोटी प्रत्येक मान्यवर इथं उपस्थिती दाखवतोय, हजेरी लावतोय. आणि ह्या प्रभागाची ओळख आहे. क्रिकेटने वेड करून ठेवलं ह्या प्रभागाला, विभागाला. आणि क्रिकेट खेळच असा आहे मित्रांनो. अजून एक फलंदाज सर्कल आउटच्या रूपाने. 3 फलंदाज बाद केलेत ह्या षटकात शरीफने सर्कल आउटच्या रूपाने. नवीन फलंदाज निखिल. हाणामारीच्या षटकात हाणामारीचा प्रयत्न, पण कंट्रोल नाहीये. आणखी एक फलंदाज बाद होतोय. स्कोर झालाय 40. आणि अजून एक चौथा फलंदाज ह्या ओव्हर मध्ये सर्कल आउटच्या रूपाने बाद होतोय. कालच्या दिवसात करामत केली होती. एका षटकात 5 बळी, लगातारच्या 5 चेंडूंवरती 5 बळी. नाव होतं बंटी विजय कांबळे. याच्या माध्यमातून ते 5 लगातारचे विकेट बघायला मिळाले. आजच्या दिवसामध्ये शरीफ कामगिरी करतोय चांगली. 4 फलंदाज बाद केले आहेत. अजूनही एक चेंडू शेष आहे. ह्या एका चेंडूत आणखी एक बळी मिळवून त्या ओव्हरमध्ये 5 विकेट बळी घेण्याचा विक्रम बराबरी होतीये. शरीफ याच्या नावी देखील एका षटकात 5 विकेट गणले जात आहेत. फक्त हॅट्रिक नाही आहे याच्यात. हॅट्रिक आहे. पहिल्या चेंडूवरती नो बॉल वरती विकेट, त्यानंतर वाईड, नंतर परत विकेट. म्हणजे लगातारचे 2 चेंडूवरती 2 बळी आले होते. नंतरचे 2 चेंडू ऑफिशियल डिलिव्हरीज, त्यानंतरचे 3 लगातारचे विकेट. म्हणजे हॅट्रिक +2 म्हणजे 5 विकेट एका षटकात घेण्याचा पराक्रम ह्या स्पर्धेत दुसऱ्यांदा होतोय. कालच्या दिवसामध्ये तो पराक्रम लगातारचे 5 चेंडूत 5 बळी घेतले होते विजय कांबळे यांनी, त्यांच्या नावी गणला गेलाय. आज पहिल्याच सामन्यात 5 बळी मिळवण्याचा आणि हॅट्रिक ह्या स्पर्धेतली दुसरी हॅट्रिक संपादित केली आहे. शरीफ याच्या नावी गणला जातोय. धावसंख्या 4 षटकात उभारली आहे गीतांजली संघाने. 40 आणि 41 धावांचं आव्हान असेल न्यू ओंकार संघासमोर. केप बॉयज नियोजनाची भूमिकेत असलेले केप बॉयज